नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त चटपटीत अशी 5 मिनिटात होणारी चटणी दाखवणार आहे। मार्केटमधून आपण कोथिंबीर आणतो, निवडून त्याची देठं फेकून देतो, पण याच देठापासून आज मी तुम्हाला चटणी दाखवणार आहे। तर इथे मी ही देठं 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतली आहे। इथे मी 1 टेबलस्पून शेंगदाणे, 2 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। तसेच आमटा करता इथे मी तोतापुरी आंब्याची थोडीशी कैरी वापरलेली आहे। त्याच्याऐवजी तुम्ही 1 चमचा आमचूर पावडर किंवा अर्ध लिंबूसुद्धा वापरू शकता। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस आणि या कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत। या काड्या साधारण 1 मोठी वाटी भरून आहेत। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आणि थोडंसं पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं आहे। मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। मस्त आंबट, गोड, तिखट, चटपटीत, चवीला अप्रतिम लागणारी अशी ही कोथिंबीरीच्या देठांपासनं चटणी तयार झालेली आहे। आता मार्केटमधनं कोथिंबीर आणल्यानंतर कोथिंबीर निवडून झाल्यावर देठं फेकून न देता त्यापासनं ही चटणी नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।